नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। हदगाव येथे उकळाई आश्रम येथे महसूल पंधरवडा साजरा। हदगाव प्रतिनिधी प्रशांत खंदारे। 1 ऑगस्ट मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना, 12 ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, 3 ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, 4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, 5 ऑगस्टला कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, 6 ऑगस्टला शेती, पाऊस आणि दाखले, 7 ऑगस्टला युवा संवाद, 8 ऑगस्टला महसूल जनसंवाद, 9 ऑगस्टला महसूल ई प्रणाली, 10 ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी, 11 ऑगस्टला आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 12 ऑगस्टला एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा, 13 ऑगस्टला महसूल अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण, 14 ऑगस्टला महसूल पंधरवडा वार्तालाप, तर 15 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवडा सांगता होणार आहे। त्यामध्ये आज विविध शासकीय कामाचे प्रमाणपत्र देण्यात आले। 1 ऑगस्ट महसूल दिनानिमित्त महसूल वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून 1 ते 15 ऑगस्ट हा महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगानेच आज आपण विविध प्रकारचे दाखले आणि प्रमाणपत्र वाटपाचे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं होतं। त्या अनुषंगाने दाखल्यासोबतच आपण वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या, त्यांचे जे लाभार्थी आहेत, पात्र लाभार्थी जे पात्र ठरलेले आहेत, अशांना आपण त्यांनी ते पात्र झाले किंवा त्यांना त्या योजनेचा लाभ मंजूर झाला या अनुषंगाने एक प्रमाणपत्र वितरित केलेलं आहे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।